कोकणातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि बनसिद्धेश्वर देवाची पूजा करण्याचा मान अखेर न्यायालयीन लढाईत मानकरी पुजारी जनगे यांना मिळाला आहे। हत्तूरचं ग्रामदैवत श्री सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर या देवांची पूजा करण्याचा मान हा जनगे, कनपवडियार, सिनेवडियार, करेवडियार, पट्टेवडियार आदी पुजारी बांधवांना आहे। मात्र काही दिवसांपूर्वी पुजाऱ्यांमध्ये पूजा करण्यावरून सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्यासह जिल्हा न्यायालयात ही दाद मागण्यात आली होती। यामध्ये जनगे यांनी आम्ही सुद्धा पूजेचे मानकरी असल्याचं पटवून देण्यात धर्मादाय आयुक्तांकडे यश मिळवलं। तसंच उच्च न्यायालयापर्यंत दोन्ही बाजूंकडून न्याय मागण्यात आला होता। पण या न्यायालयीन लढ्यात जनगे यांच्या बाजूनं धर्मादाय आयुक्तांनी निकाल देत त्यांना पूजा करण्यासाठी मंदिराचा ताबा देण्यात यावा असे आदेश दिले। त्यानुसार जनगे यांनी पोलिसांच्या उपस्थितीत मंदिराचा ताबा घेऊन पूजा केली। मंदिराचे ट्रस्टी सिलिसिद्ध महाराज यांनी हा निकाल चुकीचा असून पोलिसांना पुढे करून मंदिराच्या पूजेचा ताबा मिळवला असला तरी सिद्ध सांप्रदायिकतेनुसार कार हुणविलास पुजारी बदलत असल्याचं सांगितलं। 813/2016 या अर्जांच्या निकालावरती मेहरमान कोर्टाने कुठलाही आदेश 2024-25 या वर्षाचा पूजा देण्याचा अधिकार किंवा हस्तांतरित करण्याचा किंवा आदेश देण्यात आलेला नाही। तसेच मेहरबान कोर्टाने चॅरिटी अभिशनर सुद्धा यांना पूजा देण्याचा अधिकार कोणीही दिलेला नाही। तसे असताना जनीय लोकांनी त्यांचा वारस सुद्धा डिस्पोज झालेला आहे, रिजेक्ट झालेला आहे। माधप्पा जनगे यांचा वारस सुद्धा रिजेक्ट झालेला आहे आणि प्रथम वर्ष आणि 7वा वर्ष त्यांचा पूजेचा हक्क मागितला होता, तोही अमान्य केलेला आहे कोर्टाने। असे असताना संबंधित कार्यालयाशी संबंधित धरून सर्व संगनमताने पूजा देण्याचा अधिकार नसताना पोलीस लोकांनी त्यांच्या बळाचा वापर करून या मंदिराचा पूजा कुठल्याही ट्रस्टींना नोटीस किंवा पुजारींना नोटीस न देता स्वतः रविवारी सुट्टी असताना त्यांनी त्या पुजाऱ्याला, जुन्या पुजाऱ्यांना उतरून नवीन पुजाऱ्यांना, जनगे लोकांना पूजा देण्याचा जो धार्मिक विधीचा कार्यक्रम असतो तो पोलीस लोकांनी केलेला आहे। तरी ते धार्मिक विधीचा मन दुखावणा सर्व लोकांना आहे, त्याचा निषेध आम्ही व्यक्त करतो। आणि पोलीस लोकांनी या वरिष्ठ लोकांना, दादा गायकवाड साहेब असू द्या, चव्हाण साहेब असू द्या, यांचा सर्व तपासणी करून योग्य न्याय मिळावा असे मी माझे 2 शब्द सांगतो। दरम्यान मदगोंडा जनगे यांनी न्यायदेवतेकडून न्याय मिळाल्यानं पुन्हा एकदा देवाची सेवा करण्याची संधी मिळाल्याचं समाधान असल्याचं सांगितलं। नमस्कार, माझं नाव ओक्षित भुताळी जनगे, राहणार हत्तूर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर। आमचं पूजेचं कोर्टामध्ये वाद होता। कोर्टाचा निकाल लागला मंदिराचा, तिथनं निकाल लागल्यावर मी पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशन सांगितले की चॅरिटी कमिशनरचा तुम्ही आदेश घेऊन या। तिथनं मी आदेश घेऊन आलो। आदेश घेऊन आल्यावर ते सशक्त बंदोबस्त मिळाला आम्हाला। एक दिवसाला 19,130 रुपये फी भरला। शनिवारी पण भरला होता। शनिवारीचं जरा ते मिटवतो या म्हणून सांगितले साहेब। मग तिथं काय मिटलं नाही। रविवारी परत 19,130 रुपये भरला। मग रविवारीपासून आम्हाला पूजा मिळाली। पोलिसाच्या बंदोबस्तामध्ये आम्हाला पूजा मिळाली। आम्ही करत आहे सध्याला। ट्रस्ट मागणी केलं तर ट्रस्ट दिलं नाही आम्हाला। अध्यक्ष सचिव वगैरे आले नाही तर दे म्हणलं तरी देत नाही। काय करायचं कर, आम्हाला 17 तारखेला स्टे मिळणार आहे, परत घालवतो, तुला पूजा देत नाही म्हणत होते। काय त्यांना स्वप्न पडले का काय पडलं का आम्हाला माहितीच नाही। ते स्टे घेऊन येतो म्हणून सांगत होते फक्त। तरी पोलिसांच्या सहाय्याने आम्हाला पूजा मिळाली। आम्ही पूजा चालू केलेला आहे सध्याला। धन्यवाद।